गुजरातमधील फेमस असलेला खाकरा आपण तयार करणार आहोत घरीच। तर कसुरी खाकरा, त्यामध्ये घातले आहे कसुरी मेथी, धना जिरा पावडर, हळद घातली आहे, मीठ घातले आहे, लाल काश्मीरी मिरची पावडर आणि हिंग आणि 2 चमचे तेल। तर हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घ्यायचं। अगदी घरच्या घरी तयार करूया आपण। गुजरातमध्ये जो खाकरा फेमस आहे ना तो खूप सुंदर असा होतो। त्यामध्ये घालायचं 3 चमचे बेसन पीठ आणि 1 वाटी मैदा। मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालतं। तर इथं मैदा घेतला आहे चाळून स्वच्छ असा आणि ते आता घालून घेतला आहे या सगळ्या मसाल्यामध्ये। तर हे तेल आणि हा मसाला छान असं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं। तर अगदी थोडं थोडं करून घालायचं आणि हा गोळा आहे तो घटसर मळून घ्यायचा, कारण की हे जो खाकरा आहे ते एकदम कुरकुरीत असतो, त्यामुळे हा घटसर गोळा मळून घ्यावा लागतो। त्यामुळे पाण्याचा वापर अगदी थोडासा करायचा आणि लागल तसा पाण्याचा वापर करून असा घटसर गोळा करायचा। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि गोळ्याला लावून घ्यायचं आणि हा गोळा आहे तो अर्धा तास मुरत ठेवण्याचा, भिजत ठेवायचा, म्हणजे मसाला वगैरे आहे ते कणकीमध्ये मुरले जातात आणि खाकरा आहे तो सुंदर लागतो। खाकरे अनेक प्रकारचे आहेत, लसणाचे आहे, कसुरी मेथीचे आहे, म्हणजे कोणत्या बरेच फ्लेवरचे आहेत। आपण त्यामधला कसुरी मेथीचा खाकरा तयार करत आहोत। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, कोणी सुद्धा तयार करू शकतं। अगदी सुगरण असू दे किंवा नसू दे, ज्यांनी हे व्हिडिओ बघितला लगेच हे करायला घेतलं तरी सुद्धा चालतं। झटपट होतं, अगदी जास्त कष्ट करावे लागत नाही। घरामधले थोडेसे फार मसाले ते ॲड करायचे आणि ही कणिक मळून घ्यायची। तर आता काय करायचं, गोळे करून घेतले आहेत। पहिल्यांदा मी पहिल्यांदा सांगितलं होतं घटसर पीठ मळून घ्यायचं, म्हणजे लाटताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही। थोडंसं पीठ लावायला घ्यायचं। तर तुम्हाला म्हटलं आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ, ज्यांना मैदा खायचा नसेल, आवडत नसेल, तर त्यांनी गव्हाच्या पिठाचा केला तरी सुद्धा चालतं। तर इथं मी मैद्याचा वापर केला आहे। ॲक्च्युली मैद्यापासूनच बऱ्यापैकी खाकरा केला जातो, कारण की चांगला असा कुरकुरीत होतो आणि लांबला जातो। तर इथं बघा छान असं आपण पातळ असा लाटून घेतला आहे आणि तवा आहे तो 10 मिनिटं अगोदर मी लो फ्लेमवर गरम करून घेतला आहे। तर गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, लो फ्लेमवर आधी खालची बाजू भाजून घ्यायची थोडा वेळ, 1, 2 ते 3 मिनिटं, आणि नंतर पलटी मारायची। आणि पलटी केल्यानंतर काय करायचं, एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि जिथं जिथं फुगत आहे तिथं आपण स्टॉप करायचं आहे, म्हणजे कसं फुगून द्यायचं नाही। ही चपातीच म्हणजे चांगली आपण दाबून भाजून घेतली की कुरकुरीत होते आणि तयार होतो आपला कुरकुरीत असा छान खाकरा। तर नक्की मला सांगा तुम्ही अशा पद्धतीने केला की तुम्हाला अगदी गुजरातमधला ना खाकरा असतो, गुजरात राजस्थानमध्ये जिथं फेमस आहे ना, तिथं ज्या पद्धतीने करतं ना त्याच पद्धतीने इथं करण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्या बहिणीची रेसिपी आहे, ती गुजरातमध्ये आहे, तुम्हाला माहीतच आहे, राजकोटमध्ये, आणि तिच्याकडूनच ही रेसिपी घेतली आहे। खूप सुंदर असा तिथं राहते म्हटल्यानंतर तिथल्या सगळ्या खोडी आपल्याला माहीत असतात की कशा पद्धतीने केला जातो। आसपासला ज्या लेडीज आहेत त्या गुजराती, त्यांच्याकडूनच तिनं ही रेसिपी बघितली आहे आणि तीच मी रेसिपी इथं शेअर केली आहे। अगदी तुम्हाला गुजरातमधली खाकरा असा मस्त तयार झाला आहे, खमंग असा आणि कुरकुरीत झालाच आहे, कारण की मी सांगितलं आहे त्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमच्यासुद्धा घरामध्ये अशा पद्धतीने खाकरा करा आणि तुमच्या लहान मुलांना आल्या नक्की द्या। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जाता आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही। खूप सुंदर असा खाकरा तयार झाला आहे। तुम्ही सुद्धा 4 वाजता चहा बरोबर किंवा तुमच्या मुलांच्या शॉर्ट ब्रेकला दिला तरी सुद्धा चालतो। झटपट होणारी अगदी छान अशी खमंग रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे आपल्या गुजरातची। तर बघा मस्त असा हा खाकरा कुरकुरीत तयार झाला आहे आणि विशेष सांगतो जास्त वेळ लागत नाही करण्यासाठी। आणि कुठला हा छान प्रकार असेल तर गुजराती, महाराष्ट्रीयन कुठला असू दे, खमंग झाला की कुणाला सगळ्यांनाच आवडतो, घरच्यांना, म्हाताऱ्यापासून ते लहान मुलांना। धन्यवाद।